ते 10 इंद्रिय आणि 11वं इंद्रिय अंतःकरण मन, चित्त हे सगळे 11 वाटेने इकडे तिकडे फिरतायत. प्रत्येक इंद्रियाला त्याचा विषय बोलवतोय. अशा स्थितीत श्रवण होऊ शकत नाही. तर पूर्ण ध्यान जे सांगितलं जातंय तिकडे लागलं पाहिजे आणि तिकडे प्रारब्ध येऊ शकतं. त्यामुळे अभ्यास पाहिजे, ऐकण्याचा अभ्यास पाहिजे, वाचण्याचा अभ्यास पाहिजे, एका ठिकाणी बसण्याचा अभ्यास पाहिजे. चित्ताची शुद्धी झाली पाहिजे. श्रवण ही नीट व्हायला नामस्मरणाची गरज आहे. आणि नामस्मरण नीट केव्हा होईल, जेव्हा श्रवण नीट होईल. असं एकमेकावर हे अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. तर त्या श्रवणाचं भूषण म्हणून नाथ महाराज सांगतायत की सावधानता, तिथेच सगळं मन तिथे लागलं पाहिजे. भगवान जे 8व्या श्लोकात म्हणतात 12व्या अध्यायाच्या भक्तियोगाच्या, मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. त्याच भगवंतानी सांगितलेलं आहे की भागवत ही माझी वाङ्मय मूर्ती आहे. तसंच रामायण ही रामांची वाङ्मय मूर्ती आहे. आणि अगदी तसंच महाराजांचे जे चरित्र आहे आणि महाराजांची जी मुख्यत्वे करून जी प्रवचन आहेत, ही महाराजांची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणजे महाराजांमध्ये जर मन खरंच रमत असेल तर त्या माणसाला प्रवचन वाचायला सांगावं लागत नाही. तो आपोआप तिकडे त्याचं मन लागणारच. कारण आपल्याला जी प्रिय व्यक्ती आहे त्यातनं ज्ञान मिळणं ही तर बोनस म्हणूया आपण. पण आपल्या प्रिय व्यक्तीचं व्यवहारात आपल्याला प्रिय, समजा नवीनच प्रेम झालंय कोणाला कॉलेजमध्ये, तर ती समोरची व्यक्ती आहे ती बालिश बडबड करत असली तरी ते आवडते. का आवडते? कारण तिथे प्रेम लागले. ते खरं प्रेम नाहीच आहे. ते खरं तर ते प्रेम नाहीच आहे. कारण खरं प्रेम फक्त ईश्वरावर असू शकतं. तर त्यामुळे खरं प्रेम जे आहे तिथे ही आवड म्हणूनच निर्माण होते. त्याच्याशिवाय राहू शकत नाही. थोडं तरी काहीतरी वाचतो, काहीतरी ऐकतो, काहीतरी समजून घेतो. कारण ज्याच्यावर प्रेम आहे तो इतका विशाल आहे आणि इतका सूक्ष्म आहे की जितकं समजून घेऊ तितकं कमी आहे. आणि आनंद आहे. परवाच कदाचित हे मागच्या वेळी बोलण्यात आलं की नाही माहिती नाही, पण त्या इंद्रेशजी जे आहेत प्रवचनकार, भागवत कथाकार, त्यांचे वडील प्रेमानंद महाराजांना भेटायला आले आणि त्यांना त्यांची सेवा म्हणून ते भागवतातले गोष्ट सांगतायत. आणि प्रेमानंद महाराज असं, ते एखादं लहान मूल पहिल्यांदाच एखादी गोष्ट असावी इतक्या कुतूहलाने आणि उत्साहाने ते ऐकतायत. हे का आहे? कारण ते नित्यम नवम, म्हणजे सतत ते गीतेतही ते दुसऱ्या अध्यायात श्लोक आलेला आहे, आश्चर्यवत पश्यती, आश्चर्यवत वदती, आश्चर्यवत शृणोती. म्हणजे ज्यांना ज्ञान झालंय ते आश्चर्याने ते परमात्म्याचं स्वरूप पाहतात. आश्चर्याने, एन्थुझियाझमनी, त्या उत्साहाने आणि आश्चर्याने प्रत्येक वेळी त्या नव्याने सांगतात, अशा उत्साहाने ते सांगतात. आणि तितक्याच उत्साहाने दुसरा कोणी सांगत असेल तर ऐकतात. हे ज्ञानाचं लक्षण आहे. तर असं ते प्रेम, एक नुसतं भगवंताचे कान आपण सगुण समजा ध्यान करायला लागलो, हा हे काय आता पाय, हे अमुक, हे तमुक, आता कान, आणि गेलो आपण पुढे ध्यान करत. किती वेळ नाथ महाराज तिथेच घोटाळत आहेत. इतकं ते म्हणजे पूर्ण पाहण्याची उत्सुकता आहे तरी त्या एकेका अवयवापासून पुढे जायला मागत नाहीये मन. ही भक्ती आहे. तर असं ते श्रवणाचं भूषण जे आहे ते श्रवण करणं हेच त्या श्रवणाचं भूषण म्हणून सांगितलेलं आहे. आणि सावधानता हे भूषण सांगितलेलं आहे. आणि सावधेत ते नसेल तर ते
दूषण म्हणतात. म्हणजे लक्ष न देता जर आपण ऐकत असलो तर तो दोष सांगितलेला आहे. भगवंत 18व्या अध्यायामध्ये, गीता तर झाली सांगून आता, पण अर्जुनाला सांगतायत की हे जे ज्ञान आहे, हे जे गीता ज्ञान आहे, ते जो दुसऱ्याला सांगतो तो माझा सर्वात आवडता आहे म्हणतात भगवान गीतेमध्ये. तेव्हा अर्जुना तू हे भक्तांना सांग. आणि सांगण्याची पथ्य काय आहेत की भक्तांना सांग, अभक्तांना सांगू नको. बरं, भक्तांना कधीही सांग? नाही नाही, तसं नाही. त्यांचं पूर्ण लक्ष असेल तेव्हाच सांग, लक्ष नसेल तर नाही. म्हणजे इतकं सांगितलेलं आहे. कारण भगवंताबद्दल बोलताना ते शब्द जे आहेत ते भगवंत स्वरूप शब्द आहेत. शब्द जे आहेत ते अक्षरांनी तयार झालेत. ती सगळी अक्षर, अक्षर म्हणजे जे क्षरत नाहीत, ते म्हणजे परमात्मा स्वरूप आहेत. ओंकाराचेच परिणाम होऊन सगळे अक्षर झालेत. आणि ती जेव्हा भगवंताबद्दल वर्णन करताना वापरली जातात, तेव्हा जसं अ, एखाद्या गुरुनी नाम दिल्यावर त्याच्यात कशी शक्ती येते, तसे या अक्षरात भगवंताचे गुण गाण्यासाठी जेव्हा ही अक्षरे वापरली जातात तेव्हा त्यांच्यात मूळ त्यांची प्रणवातली असलेली शक्ती येते. आणि ते लक्ष नाही दिलं गेलं तर ते चित्तात न जाता ते अशीच जर फुकट गेली तर ती, तो दोष होतोय, त्याचा परिणाम चांगला होत नाही. तर त्यामुळे कितीही आपल्याला व्यक्ती जवळचा वाटत असेल, पण जर त्याला ऐकायची इच्छा नसेल, भक्त जरी असेल आणि त्यावेळी व्यग्र असेल, त्यावेळी त्याचा मूड नसेल किंवा त्यावेळी त्याला झोप येते, काही असेल तरीही सांगू नये म्हणतात. इतकं सगळं आहे. नाहीतर ते दूषण होतं श्रवणाचं. पुढे म्हणतात नाथ महाराज, श्रीरामाचे निजश्रवण वेदशास्त्रांची निजभूषण, तेथे रिगो न शके दूषण, पावना पावन श्रीराम. पण श्रीरामांच्या श्रवणात काही दूषण नाही, कारण तेच त्यांचंच तेच ऐकतायत. त्यामुळे जेव्हा शास्त्रविचार आहे, भगवंताच्या कथा आहेत, त्या जेव्हा आपल्याकडनं नीट ऐकल्या जातात तेव्हा समजावं की आपल्या आतला परमात्मा जास्त प्रकट आहे आणि त्याच्याच कानाने आपण ऐकतोय. तर तसे भगवंताचे कान दूषण रहित आहेत, रेखीव सगळे आहेत ते कान. श्रीरामांचे निजश्रवण वेदशास्त्रांची निजभूषण, तेथे रिघो न शके दूषण, पावना पावन श्रीराम. कारण ते स्वतः पावनालाही पावन करणारे. यज्ञदान तपश्चैव पावनानाम ऋषी मनीषीणाम म्हटलंय. पण ते यज्ञालाही पावन कोण करतं? ज्याचा यज्ञ आहे तो. आणि मी स्वतः अधियज्ञ आहे म्हणून भगवान 8व्या अध्यायात सांगतायत. तर असे पावनालाही पावन करणारे असे श्रीराम आहे. जैसे अधिष्ठान निर्मळ तैसे देखा विशाळ बाळ, त्याच्या कपाळाची वेळ सुरसकळ सुकळ सुर सकळ वांछित. ते विशाल असा भालप्रदेश आहे आणि त्याच्यात कुठेही वर जास्त नाही, सरळ असा विशाल भालप्रदेश आहे. तो कसा आहे? ते अधिष्ठान निर्मळ सच्चित आनंद स्वरूप आहे. तेच भालप्रदेश, तसाच तो भालप्रदेश आहे. पण त्याला वळी पडणं हे सूर सगळे अ, इच्छा करतायत. वळी पडणं म्हणजे त्याच्यात काहीतरी विचार आला म्हणजे ते सगुणात येतील, आपल्याला दिसतील, किंवा त्याला वळी पडणं हे सूर का मागतात? कारण असुरांनी त्रास दिला तर ती अशा आठ्या पडल्या जर भगवंताला तर ते असुराला मारतील, अशा यांनी ते ती वळी पडण्याची वाट हे सुर बघत राहतात. उगाळोनी अहमपण सोहम काढले शुद्ध चंदन, तेही केले रामार्पण चंदनार्चन लल्लाटी. बालरूपाचं वर्णन चालू असता असताच नाथ महाराजांची मानस पूजा चालू झाली. संत काय असतात? तर हे संत असतात त्या रूपात, त्या नामात इतके हरवून जातात.
ते कथा श्रवण करता करता पूजा सुरू झाली. हे हे खरं ध्यान आहे. तर ते चंदनार्चन रामाचं जे आहे, चंदन कपाळावर आहे, ते चंदन काय आहे, तर अहंकार उगाळलेला आहे. पण तो अहंकार म्हणजे कोळसा उगाळलाय का? नाही, कोळसा नाही उगाळलेला, ते शुद्ध सुगंधित चंदन आहे. म्हणजे जेव्हा आपण कर्म ईश्वरापण करतो म्हणतो, तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, स्वकर्म कुसुमांची म्हणजे स्वकर्म कुसुमांसारखी स्वकर्म तुला मी वाहिली, असं म्हणतात ज्ञानेश्वर मा. जसं कर्माबद्दल तसं बारीक करते. हा, जसं कर्माबद्दल तसा अहंकारही ईश्वराला जे भीष्मस्तुतीत आलेलं आहे. कोणाचा तरी स्पीकर चालू आहे मला वाटतं. भीष्मस्तुतीत जे आलेलं आहे, महाराजही सांगतात, भीष्मस्तुतीवरचं माणगावला झालेलं महाराजांचं प्रवचन आहे की ती माझी मती मी आपल्याला अर्पण करतो, पण ती मती ईश्वराला अर्पण करायची. आपण समजा आपल्या घरी महाराज येत आहेत, ईश्वर आपल्या समोर प्रकट झाला आणि त्याला आपण काहीतरी अर्पण करतोय, तर त्याला आपण काय अर्पण करणार? समजा ईश्वराला आपण वस्त्र घालतोय, तर कसलं फाटका बोळा घालतो का? आपण नाही घालत. आपण रेशमाचं वस्त्र सर्वात सुंदर जे असेल ते घालतोय. तसं मती जर ईश्वराला अर्पण करायची आहे, तर भीष्माचार्य म्हणतात, मी माझी मती आपल्याला अर्पण करतो. मती अर्पण केली म्हणजे काय? मन अर्पण केलं म्हणजे झालं. ते मन माझं नाही, आणि ते अर्पण केलं तुझ्या स्वरूपात मिळालं. पण ते अर्पण करतोय ते मन कसं आहे? वितृष्णा मती, ज्यातनं तृष्णा पूर्ण निघून गेलेली आहे, असं जे माझं मन आहे ते मी तुला अर्पण करतो. आणि ती त्यांची स्थिती असल्यामुळे तिथल्या तिथे ते मन विलीन, तो अहंकार, शुद्ध सात्विक अहंकार आहे, तो तो तिथल्या तिथे विलीन झाला. कोणत्या सूर्यमार्गाने जाऊन मुक्ती मिळायची असा काही संबंध नाही, तिथल्या तिथे मुक्ती आहे. शिशुपाल दंतवक्त्र यांच्या केसमध्ये त्यांच्या आतून एक ज्योती निघाली, भगवंताच्या शरीरात गेली, हाही संबंध नाही. तिथल्या तिथे सच्चिदानंद स्वरूप झालेले आहेत भीष्माचार्य. तर तसं हे जे चंदन आहे ते काय आहे? तर सगळ्या भक्तांचा जो सात्विक अहंकार आहे. काय सात्विक अहंकार आहे? की तू माझा आहेस आणि मी तुझा आहे, हा जो अहंकार आहे. पतीवर पती पत्नीला कुंकू लावतो तेव्हा कसा तिच्यावर अधिकार घेतो, तसा हे जे भक्त आहेत नाथ महाराजांसारखे, ते जेव्हा भगवंताला चंदन लावतात, तेव्हा ती नुसती पूजा नाहीये की तू माझा आहेस, हे ते एस्टॅब्लिश करत आहेत. तर ते चंदन म्हणजे त्यांचं ती शुद्ध सात्विक अशी ती बुद्धी आहे. आणि तीही ईश्वराला जेव्हा अर्पण होते, तेव्हा तो महात्मा स्वतः ईश्वररूप होऊन जातो. तर ती असं ते सात्विक बुद्धी रूपी जे सात्विक अहंकार जो आहे, तो उगाळून क्षीण करून अजून अजून सात्विक, म्हणजे सात्विकतेचा कळस जिथे आता तो सात्विक पासून निर्गुण होणार इथपर्यंत तो मऊ आणि पातळ करून टाकलेला अहंकार. मितूपणाची झाली ओसण म्हणतात महाराज. या नाथ महाराजांची खरी आरती आहे, मितूपणाची झाली बोलवणं नाही, ओसण. कारण किंचितसा जो मी राहिलेला आहे तो त्या व्यवहाराकरता, भक्ती करता म्हणून शिल्लक राहिलेला आहे. तसं ते चंदन त्यांच्या त्या उगाळून काठिण्य गेलेला असा तो अहंकार आहे. आणि सोहम काढिले शुद्ध चंदन, असा जेव्हा अहंकार ईश्वराला अर्पण केला, तेव्हा सहा अहम, म्हणजे तो जो आहे तोच मी आहे, तत्त्वमसि, हा साक्षात्कार झालेला आहे. भगवान आणि भक्त वेगळे राहिलेलेच नाहीयेत.
ते चंदन त्या कपाळाचाच एक भाग होऊन गेलेलं आहे ते. आणि तेही केलंय रामार्पण, म्हणजे तेवढाही मग तो अहंकार शिल्लक राहिलेले नाही. हे ते चंदनार्चन भगवंताच्या ललाटी आहे. भगवान श्री कोणाला वाहतो? पांडुरंग उभे आहेत तिकडे विटेवर, भक्ताकरता ते गेले आणि तिकडेही शिरावर कोणाला धरले? तर भगवंताच्या डोक्यावर पिंडी आहे. ते विठोबाचं एवढं मोठं जे मुकुट दिसतो, तो नुसतं मुकुट नाहीये. भगवान शंकरांची पिंडी डोक्यावर घेतलेली आहे. भक्तवत्सल आहेत भगवान. सर्वात मोठं 12 जे भागवत सांगितले त्यात भगवान शिव हे शिवांचं नाव आहे पहिलं. तेच मारुतीराय म्हणून आलेले आहेत पुन्हा, कारण ईश्वराची सेवा करायची, भगवंताची सेवा करायची, त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, म्हणून हे वानराचं रूप घेतलंय त्यांनी. तर भगवंताचे देव, भक्त हे भगवंताचे देव आहे. त्यामुळे शिवाची पूजा भगवान करतायत, भगवंताची पूजा शिव करतायत. एकरूप ते आहेत. कोण छोटं कोण मोठं काय, भक्त मोठा की भगवान मोठे? दोघेही मोठे. आपण काय त्यात ठरवणार? तर असं ते माथ्यावर तो भक्तांचा जो सात्विक अहंकार आहे ते भूषण म्हणून भगवान मिरवतायत. इतके भगवान भक्ताधीन आहेत. पतिव्रता स्त्री जसं आपल्या नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावते, तसे भगवान जो टिळा लावतायत तो कोणाचा आहे? तर भक्तांच्या नावाचा तो टिळा लावलेला आहे भगवंतांनी. तर असे ते चंदनार्चन केलेलं आहे. आणि मग ते रूप कसं दिसते? आधीच ते घनसावळ घनश्याम असं रूप आहे, आणि त्याच्यावर तो चंदनाचा टिळा लावलेला आहे सुगंधित. इतका सुंदर दिसतोय. आधीच तो घनसावळा, वरी टिळक रेखिला पिवळा, शोभा शोभिली कपाळा, सुरा सकळा स्वानंद. सगळ्या देवांनाही आनंद झालेला आहे. आणि तो कोणता स्वानंद? वरचा नुसता नाही, आतूनच आनंदाच्या उकळ्या फुटतायत. तो ब्रह्मानंद आतून स्फुरतोय. हे सद्भक्तांचं लक्षण आहे की त्यांच्या भक्तीने, आपणही पाहतो ना, काही भक्तांच्या ज्या गोष्टी ऐकतो आपण, अगदी ईश्वराच्या ज्या प्रेमात्मक ज्या गोष्टी आहेत, आपल्यालाही कुठेतरी आपल्या भावना उचंबळून येतात, डोळे ओलावतात. हे त्या भक्तांचं महिमा आहे की त्यांच्या चरित्राचं चिंतन करून आपल्यातही तो भाव येतो. म्हणून वितराग विषय वा चित्तम महाराज सांगतात की संतांची चरित्र का वाचावीत? तर ईश्वराबद्दल प्रेम म्हणजे काय ते त्या चरित्रातनं, ईश्वराच्या चरित्रातनं ईश्वराचं महात्म्य कळेल, पण ईश्वराचं प्रेम कळतं ते भक्तांच्या चरित्रात. त्यामुळे ईश्वराची चरित्र वाचावी हे ठीक आहे, पण महाराज सांगायचे, नेहमीचा जो उपदेश आहे महाराजांचा, नामस्मरण करावं, संतांची चरित्र वाचावी. का संतांची वाचावीत? कारण प्रेम कळतं ईश्वराचं, आणि त्या प्रेमाने आपल्यालाही भावाची थोडीशी झलक मिळू शकते. तसं या त्या भक्त आणि भगवानांचा एकमेकांना जो दिलेला प्रेम मान जो आहे, त्यांनी सुरांनाही आतून त्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत. आणि ते रूप आहे. आधीच ते तो घनसावळा, वरी टिळक रेखला पिवळा, शोभा शोभली कपाळा, सुरा सकळा स्वानंद. सच्चिदानंद एकमेळी, तैसी ललाटीची त्रिगुण त्रिवळी, बोधचंदनाचे परिमळी, पुजला निर्मळी निजसज्जनी. त्रिपुंड चंदनाचा लावलाय आणि मग उभा एक हे चंदनाचं हे केलंय. तर हे ते 3 जे पुंड आहेत ते जणू सत
चित आनंद हे तिन्ही त्या एकच परब्रह्माचं वर्णन करणारे तीन वेगळे शब्द जे आहेत, सत सत वेगळं, चित वेगळं आणि आनंद वेगळा, अशा तीन वेगळ्या प्रॉपर्टी नाही आहेत. त्या तिन्ही मिळून एकच तो प्रेमस्वरूप भगवान आहे. ते त्या तीन वळीनी आणि मग त्या तीन एकच आहेत म्हणून बोधचंदन ते उभं लावलेलं आहे. बोधचंदनाचे परिमळी पूजला निर्मळी निज सज्जनी. ते निर्मळ, ते जे सज्जन आहेत, निज सज्जनी, त्याची निज, निज कोण आहे? निज खूप गोड शब्द आहेत. माझे निज भक्त, निज सज्जन म्हणजे माझे जे आहेत, भगवंताला जे माझे वाटतात. 96 साली जेव्हा महाराजांचं जो 95च्या डिसेंबरमध्ये ते काही करणी वगैरे झाली, महाराजांचे आजारी होते, दर्शन होणं पण कठीण होतं आणि त्याच्यानंतरचा जेव्हा वाढदिवस आला, तर त्या वाढदिवसाच्या वेळी वाढदिवस आधी माधुरीताई वगैरे सगळ्यांनी सगळे बोलले महाराजांबद्दल. माधुरीताई बोलताना म्हणाल्या की त्या श्रीकृष्णांच्या वेळी जे होते ते कसे भाग्यवान, तसं आपल्याला महाराजांचा, भगवान श्रीकृष्णांचा ज्यांना सहवास मिळाला ते कसे भाग्यवान, तसे आपण भाग्यवान आहोत, महाराजांचा सहवास आपल्याला मिळाला वगैरे वगैरे. त्यांनी त्यांचं भाषण झालं. महाराजांनी बोलायला सुरुवात केल्यावर महाराज म्हणाले, भगवानांचा सहवास ज्यांना मिळाला ते भाग्यवान आहेत, पण ज्यांचा सहवास मिळावा म्हणून भगवान गोकुळात गेले ते गोकुळवासी गोप गोपिका हे किती भाग्यवान म्हणाले. तर ते निजजन आहेत. आपण भगवंताच्या मागे लागू, सगळं जगच लागते हो भगवंताच्या मागे, पण ते ज्यांच्याकरता आई वडिलांना सोडून गेलेले आहेत. भगवंतांनी सांगितले ना वसुदेवांना, ते तिकडेच राहून काय कंसाचा नाश करता आला नसता काय? त्यांची जी शक्ती ती त्याच्या हातातनं उडून जाऊन त्याला धमकावते, तर ते भगवान काही बालरूपात नाश करू शकले नसते का? नुसत्या संकल्पाने नाश करू शकले असते. पण प्रेम आहे, त्या प्रेमाकरता ती जी माऊली आहे, यशोदा माता आहे, तिच्या प्रेमाकरता, गोपींच्या प्रेमाकरता, नंदबाबांच्या प्रेमाकरता, सगळी प्रेमाची, ते वृंदावन, ते गोकुळ केवढं, केवढा त्याचा महिमा असेल की सगळीच प्रेमाची माणसं आहेत त्यांची. रामायणात पुढे शेवटी येईल की भगवान रामचंद्र सगळ्या अयोध्येनिशी साकेत धामाला गेलेले आहेत, वैकुंठाला. कारण सुरुवातीपासूनच पुढे आता येईल वर्णन की इतकं प्रेम आहे त्या सगळ्यांना, पहिल्यापासून ठाऊक आहे की हा परब्रह्म परमात्मा आहे. भयंकर प्रेम करतायत, सगळ्यांच्याच मनात प्रेम आहेत. म्हणजे पुढे तो उल्लेख येईल, मागच्या वेळी पण आपण बोललो, पण ते इतकं गोड उदाहरण आहे की रामचंद्र वनवासात गेल्यावर त्या अयोध्येतल्या ज्या वेश्या आहेत त्यांनी पण आपला व्यवसाय सोडलाय. इतके ते रामाच्या वियोगाने त्या हे झालेल्या आहेत. म्हणजे काय भक्ती असावी, त्या पूर्ण अयोध्येची काय भक्ती असावी. तर तशी ती जे निजसज्जन आहेत, त्या बोधचंदनाने पूजा करणारे ते निजसज्जन आहेत, त्यांच्याच टिळायला इथे त्यांचाच अहंकार भगवान मस्तकावर वाहू शकतायत आणि त्यांच्याकरताच सगुण होत आहेत. कृष्णावतारही कशाला झाला? परमहंस जे आहेत त्यांना प्रेमाचा आनंद देण्याकरता झालेला आहे. तसेच हे भगवान आलेले आहेत तिथे. तर ती पूजा कोणी केलेली? तर निर्मळ अशा निज सज्जनांनी, त्यांची अशी जी माझी माझी माणसं म्हणतो ना, ही आपली, ही माझी माणसं आहेत असं आपण म्हणतो, तशी भगवंताची ही माणसं आहेत, त्यांचा तो टिळा लावलेला आहे बोधचंदनाचा. तिथून आता मुकुटापर्यंत गेलेले आहेत नाथ महाराज.
वानू मुकुटाची महिमा, कैची उपमा निरुपमा, मुकटमणीची गरिमा, जाणे ब्रह्मा कळतो. तो जो मुकुट आहे भगवंताचा, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेणे तेज कोंडले अवघे त्रिभुवन. प्रकाश त्या मुकुटमण्याचा इतका आहे की ते ब्रह्मा, आता ब्रह्म हा वेदज्ञ आहे. ब्रह्माची उत्पत्ती, ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्या झाल्या त्याला तप करायला सांगून त्यांना वेद ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. पण ते तरीही तो ते मुकुटमणीचे गरिमा, त्याचा महिमा ते जाणू शकत नाहीये. इतका तो तेजस्वी असा मुकुटमणी आहे. आणि ज्याला राम आपल्या डोक्यावर मिरवतो, त्याची वर्णन आपण काय करणार. तर नाथ महाराज सांगतात पुढे, राम मिरवी लेवुनी लेणे, तो श्रीराम लेणियांचे लेणे, जेवी सोनसरे सोनटके पडे, की सोनटका सोने पडे सर्वत्र सरे. म्हणजे सोन्यानीच सोन्याचे दागिने घातले किंवा सोन्याच्या दागिन्यांनी सोनं घेतलं, याच्यात कोण कोणाला सौंदर्य आणतोय. तो मुकुट आणि मुकुटमणी रामाला सौंदर्य आणतोय की त्या मुकुटमण्याला रामामुळे सौंदर्य आहे, हे काही सांगता येत नाही म्हणतात नाथ महाराज. कारण सर्वत्र ते सोनच आहे, सर्वत्र तो सच्चिदानंद विग्रहच आहे. म्हणून भगवंताची वस्त्र, भगवंताची आयुध ही भगवंत रूप आहेत. रामायणात वेळोवेळी उल्लेख आलेला आहे की 4 रूपांनी भगवान अवतरित झालेत. म्हणजे भरत, शंखस्वरूप त्यांचे असलेले, शत्रुघ्न त्यांचं सुदर्शन चक्र, लक्ष्मण त्यांचं, तो तर त्यांच्या शरीरातलं आभूषण किंवा आयुधही नाही, ज्याच्यावर ते बसलेत ते शेषशाही भगवान, हे सगळे त्यांच्याच स्वरूपाचा भाग आहे. तर त्यामुळे सगळंच ब्रह्म आहे, सगळंच सोनं आहे, सगळंच ब्रह्म आहे. पुढे म्हणतायत नाथ महाराज, लेणे मिरवे सगुणपणा, निर्गुण भूषणाही भूषण. आता इथे हे सगुण स्वरूपाचं वर्णन आहे, त्यामुळे आपण एकही असं नाहीये की एकही श्लोक टाळून आपण पुढे जाऊ, त्यामुळे सगळंच वर्णन आपण घेतोय. जर कोणाला अशी शंका आली या स्पीडने आपलं कधी पूर्ण होईल, तर तसा विचार करायचं कारण नाही. कथे किंवा बाकीच्या वेळी थोडा स्पीड येऊ शकेल, पण हे इतकं गोड आहे की ते त्यातलं काही अ, न घेता पुढे जाणंच शक्य नाही, इतकं ते सगळं आहे. थोडासा प्रयत्न करून पाहिला की इथून पुढे जाऊ, पण होत नाहीये ते. कारण इतकं, म्हणजे एक तर ते श्रीरामाचं स्वरूप आणि ते वर्णन करतायत नाथ महाराज, आणि त्याच्यात त्या सगुण रूपाबरोबर त्याचा गरिमा जो आहे, त्याचा निर्गुणाशी जो अ, अ, निर्गुण स्वरूप ही आहे त्याचं, अल्प आकार दिसतोय पण तेच सर्वव्यापी कसं आहे, तेच वेद कसं आहे, हे सगळं इथे इतकं गोड वर्णन केलंय. म्हणजे सगुणाकडचं ध्यान न जाता निर्गुणाची प्राप्ती होऊ शकते, हे संतांच्या शब्दांचा महिमा आहे. की निर्गुण कळलं का, हो. सगुण सुटलं का, नाही. हे दोन्ही शक्य एका वेळी आहे. सगुणाची गोडी निर्गुणा जाणून, असे हे महिमान संत वचनांचे आहे. तर राम मिरवी लेऊन नेणे, ते राम लेणियाचे लेणे, जेवे सोनसरे सोनटके पणे, की सोनटका सोन पडे सर्वत्र सरे. पुढे सांगतात, लेणे मिळवी सगुणपण, निर्गुण भूषणाही भूषण, मुळी निर्गुणे शोभे सगुण, जेवी लेणे सुवर्णत्व एकत्वे. आता कसं आहे, नुसतं सोनं ठेवलेलं आहे आणि सोन्याचा अलंकार केलेला आहे, तो अलंकार सुंदर दिसतो जास्त, पण त्या अलंकाराला सुंदरता कुठून आली, तर त्या सोन्यामुळेच आले. तसंच सगुणपणा
च सौंदर्य इतकं वाढलंय का, कारण त्यात ते निर्गुण निराकार सच्चिदानंद जे आहे ते घनीभूत झालेलं आहे. तो जो रंग त्यामुळे आहे, ते जे रूप आहे, घनश्याम रूप जे आहे, ते आकर्षून घेणारं का आहे, कारण सच्चिदानंद एक घन झालेलं आहे तिकडे. तर त्या सच्चिदानंद निर्गुणत्वानी सगुण सुंदर झालंय आणि त्या सगुणामुळे निर्गुण सुंदर झालंय, असं परस्पर शोभा आहे त्याची. कारण जेवी लेणे सुवर्ण एकत्वे, तो दागिना म्हणजेच ते सुवर्ण आहे, सगुण तेच निर्गुण. सगुण वेगळं, आता भगवंतानी सगुण रूप घेतलं म्हणजे आता निर्गुण नाहीत किंवा निर्गुण रूपात असले तर सगुण नाहीत असं नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे म्हणून जे वर्णन केलंय ज्ञाननाथांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, ते असं आहे की कशाने कशाला शोभा येईल. आणि भक्तीचा महिमा असा आहे, त्या गोपीही आपण बऱ्याच वेळा हे उदाहरण घेतो, त्या पण प्रसंग काय आहे, अगदी सरळ शब्दात म्हणायचं की आमच्या बरोबर एकत्र नृत्य करताना हा नाहीसा झाला. हा प्रसंग आहे, इतका साधा आहे तिकडे, पण तो तितका साधा आहे का, नाही. कारण नाहीसा झाल्यावर त्याला जेव्हा हाक मारतायत ते गोपी काय म्हणतायत, नकलू गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मधून. त्यास तो परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद सर्वव्यापक आहे, या जाणीवेनी प्रेम कमी होत नाही, त्या जाणीवेनंतर खरं प्रेम उत्पन्न होतंय, जे गोपींचं प्रेम आहे. तर तेच इथे नाथ महाराजांचंही प्रेम तसंच आहे. ते त्या सगुण रूपात च वर्णन करता करता कधी निर्गुणात निघून गेलेत ते त्यांचंच त्यांना कळलं नाही आणि आपल्यालाही कळत नाही की ते सगुण आणि निर्गुण एकाला एकाचं स्वतःच स्वतःचा मेकअप भगवंतांनी केलेला आहे म्हणायला हरकत नाही. ऐसी या श्रीरामाच्या पोटी रामरूप देखे सृष्टी, सृष्टी सभाय संपुटी देखे सृष्टी श्रीरामू. अत्यंत आशय घन असा हा श्लोक आहे म्हणा, ही ओवी आहे. ही कळली ज्याला तो पावला. आपल्याला थोडंफार यातलं नुसतं शाब्दिक कळू शकलं तरी ते फार खूप झालं. की असा जो श्रीराम आहे, त्याच्या पोटी म्हणजे तद्रूप जो होतो तिथपर्यंत जो पोचतो, तोच रामरूप देखे सृष्टी. पूर्ण ओवी अशी आहे, वेळ आहे ना आपल्याला, कारण खूप महत्वाची, अर्ध राहून उपयोग नाही आहे. 11 झाले, 9 मिनिटं आहे. ऐसिया श्रीरामाच्या पोटी रामरूप देखे सृष्टी, सृष्टी सबाह्य संपुटी देखे सृष्टी श्रीराम. म्हणजे त्या श्रीरामाच्या पोटी, म्हणजे त्या श्रीरामाची एकरूप जेव्हा तो जीव होतो, तो सर्व सृष्टीच रामरूप पाहतो. म्हणजे सगळ्या सृष्टीत राम पाहतो आणि सृष्टी सबाह्य संपुटी सैके सृष्टी श्रीरामू, म्हणजे सगळ्या सृष्टीत राम पाहतो आणि रामात सगळी सृष्टी पाहतो. आणि तो कोण पाहतो, तो पाहणाराही श्रीरामू, म्हणजे तो स्वतःच रामरूप होऊन जातो. म्हणजे रामच रामाच्या आत सर्व विश्व पाहतोय आणि सर्व विश्वात राम पाहतोय. पाहणाराही राम, सर्व विश्वही राम. ते विश्व ज्याच्यात, त्या विश्वात जे जे दिसतंय तेही राम, आणि ते विश्व ज्याच्यात आहे तोही राम. हे सगळं एका वेळी दिसतंय त्या महात्म्याला. रामरूपच तो झालेला आहे. राम कोणता आणि तो जीव कोणता काहीच फरक राहिलेला नाही. ते
आहे नाही का, पांडुरंग कांती, बऱ्याच वेळा हेही उदाहरण येतं की खेव द्यायला गेलं, मिठी मारायला गेलं तर दुसरा कोणी नाहीच. तो स्वयंभू श्रीराम उभा आहे, तोच एक आहे, दुसरा कोणी नाहीच आहे तिथे. प्रेमगती अति साकरी जे म्हटले कबीरजींनी, की त्याच्यात दोघे जण मावत नाही. तसा गेलं, दासोहम मधला दा गेला, सोहम फक्त राम, मी राम, तू राम, सर्वत्र राम, आत बाहेर सगळं, प्रत्येक घटात राम, सर्वव्यापी राम, अंतर्यामी राम, बाहेरही रामच, सगळंच राम. अशी ती अवस्था झालेली आहे. अं, खूप काय म्हणतात त्याला, हे अजून जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी. सगुणाची गोडी काय आहे ते ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला लक्षात येतं. आणि निर्गुण कळायला सोपं आहे, ज्ञान मिळायला सोपं आहे, कळतंय शब्दांनी तरी कळतंय. सगुण शब्दांनी नाही कळत. सगुण समजून यायला भाव लागतो. आणि म्हणूनच जे आपण वेळोवेळी म्हणतो, मागच्या वेळी ते थोडस आपण पाहिलं होतं की भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला महाराजांनी रामायणाबद्दल महाराज जे बोलले ते का घेतलं आपण, त्यात रामापेक्षा महाराज जे बोललेत, लक्ष्मणाबद्दल बोललेत, कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी बद्दलही बोललेत, सगळेच भक्त आहेत. तर हे का सांगितलंय महाराजांनी? आपल्यालाही काहीतरी नातं निर्माण करता येतंय का? तो पौंड्रक राजा होता, त्यांनी तर मीच वासुदेव म्हणाला आणि मुक्त झालाय तोही. तर आपलं भगवंताबद्दल नातं काय आहे हे शोधायचंय, हे ठरवायचंय. आणि लाज बाळगायची काही कारण नाही. आपलं आपलं आपल्या पुरतं, आपण काही कोणाला सांगायला जात नाही, काही नाही. पण सहज करता येतंय. कितीतरी भक्त आहेत ते, कृष्ण माझा बाळ आहे, कृष्ण माझा पती आहे. मीरेचं उदाहरण आहे, मीराबाई. द्वापार युगात सगुण साकार असताना कलियुगात नुसती ती मूर्ती आहे, लहानपणापासून मूर्ती बाळगलेली आहे. मूर्तीने काय होतंय म्हणतोय आपण, पण त्या मूर्तीत तिला भगवान श्रीकृष्ण दिसलेले आहेत. आणि शेवटी स्वतः भगवंताच्या मूर्तीत मीराबाई विलीन झालेली आहे. तर आपलं रिलेशन काय आहे, आपलं नातं काय आहे भगवंताशी, आपला भगवंत कोण, पहिल्यांदा आपल्याला कोणतं रूप आवडतं हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. आणि आपलं त्याचं नातं काय, आणि मग ते नातं लक्षात घेऊन त्याच्याशी बिनधास्त व्यवहार करायला सुरुवात करायची. त्याच्याशी बोलावं, दुःख रामाला सांगावं, सुख रामाला सांगावं, तक्रार रामाकडे करावी, निजगुज आहे ते त्याच्याशीच बोलावं. असं जर करता आलं तर संसार विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे कसा झाला, तर तो असा झाला. व्यवहार जे सगळे आहेत ते त्या रामाबरोबरच आहेत, दुसरं काही नाहीच. कोणाशीच त्वन्नो माता त्वं पिता तो दीपस्त्वं. म्हणजे तूच माता, तूच पिता, तूच आप्त, तूच बंधू, सगळं तूच आहे, दुसरं कोणी नाही. किंवा जे काही सगळे व्यवहारातही दिसत आहेत ते तू आहेस, दुसरं कोणी नाही, कोणत्याही स्वरूपाने. काय बोला, जे काय करायचं, दिनेश 2 मिनिटं राहिले ना. हो, जे काय करायचं ते तुझ्यासाठी, ही जर वृत्ती निर्माण झाली तर तो ईश्वर लांब नाहीये, तो जवळ आहे, हृद्देश आहे. आपल्या हृदयी राहणारा भगवंत लांब नाहीये. आपण लांबच्या गोष्टी कवटाळून बसलोय, त्यामुळे तो जवळ दिसत नाहीये, एवढंच.